नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 12 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ए. राजनाथ सिंह, बी. अनुराग ठाकूर, सी. नरेंद्र मोदी, डी. अमित शहा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. अमित शहा। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांची संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे। नवीन सरकारच्या स्थापनेनंतर संसदीय राजभाषा समितीची पुनर्रचना करण्यासाठी समितीची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये गृहमंत्र्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। पुढील प्रश्न, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 101वा पूर्ण सदस्य देश कोण बनला आहे? ए. नेपाळ, बी. भारत, सी. श्रीलंका, डी. भूटान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. नेपाळ। तसेच मित्रांनो, या प्रश्नात नेपाळ या देशाचा उल्लेख झाला आहे, तर आपण नेपाळविषयीही थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। नेपाळची राजधानी आहे काठमांडू। अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल। प्रधानमंत्री आहेत के.पी. शर्मा ओली। चलन वापरले जाते नेपाळी रुपया। तर भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव सूर्यकिरण या नावाने होत असतो। पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाइड सुविधेचे कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले? ए. गुजरात, बी. महाराष्ट्र, सी. ओडिसा, डी. आंध्र प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. ओडिसा। मित्रांनो, ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी अलीकडेच भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाइड उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले। हा प्रकल्प इन्फो व्हॅली, भुवनेश्वर येथील EMC पार्क येथे 620 कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीसह उभारला जात आहे। ही नवी सुविधा जागतिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये भारतासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे। सेमी कंडक्टर उत्पादनासाठी ओडिसा हे मध्यवर्ती केंद्र बनले। आपण ओडिसा राज्याशी संबंधित इतर काही परीक्षेच्या दृष्टीने असणारे मुद्दे जाणून घेऊ। ओडिसामध्ये भारतातील पहिले 24 तास सेवा देणारे धान्याचे ATM उघडले आहे। ओडिशा हे नोकरदार महिलांसाठी मासिक पाळीच्या सुट्टीची घोषणा करणारे तिसरे राज्य ठरले आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिसातील ऐतिहासिक उदगीर येथे त्यांना भेट दिली। ओडिसाच्या प्रसिद्ध कटक रूपा तास्कासी सिल्वर फिलिग्री लाख GI टॅग मिळाले आहे। तसेच आपण ओडिसा राज्याच्या विषयी इतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊ। ओडिसा राज्याची स्थापना ही 25 जानेवारी 1950 ला झाली। राजधानी आहे भुवनेश्वर। मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी। राज्यपाल आहेत रघुवर दास। विधानसभा सदस्य संख्या आहे 147। लोकसभा सदस्य संख्या आहे 21। राज्यसभा सदस्य संख्या आहे 10। पुढील प्रश्न, दुसरी नागरी उड्डाणावरील आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? ए. चीन, बी. भारत, सी. सौदी अरेबिया, डी. रशिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. भारत। पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्यात गंभीरपणे धोक्यात आलेली आयताकृती कासवांची प्रजाती दिसली आहे? ए. कर्नाटक, बी. ओडिसा, सी. हरियाणा, डी. महाराष्ट्र। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. हरियाणा। अरावलीतील एका संशोधन सर्वेक्षणादरम्यान हरियाणाच्या दमदमा भागात एक गंभीर संकटात सापडलेल्या कासवांची प्रजाती आढळून आली आहे। हे कासव मध्यम आकाराचे असते, त्याचे कवच पिवळसर तपकिरी किंवा ऑलिव्ह रंगाचे असते आणि मध्यभागी वेगवेगळे काळे ठिपके असतात। या प्रश्नात हरियाणा राज्याचा उल्लेख झाला आहे, तर आपण हरियाणा राज्याविषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। हरियाणा राज्याची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1966 ला झाली। हरियाणाची राजधानी ही चंदीगड आहे। राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय। मुख्यमंत्री आहेत नायबसिंग सैनी। विधानसभा सदस्य संख्या आहे 90। लोकसभा सदस्य संख्या आहे 10। राज्यसभा सदस्य संख्या आहे 5। पुढील प्रश्न, सोशल मीडियावर मुलांच्या सुरक्षिततेसाठी किमान वय निश्चित करण्यासाठी कोणता देश नवीन कायदा काढणार आहे? ए. स्वीडन,
बी ऑस्ट्रेलिया, सी भूटान, डी कॅनडा? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी ऑस्ट्रेलिया. तसेच याआधी स्वीडन या देशाने 2 वर्षाखालील मुलांना टीव्ही आणि मोबाईल वापरण्यावर प्रतिबंध घातलेला आहे. या प्रश्नात ऑस्ट्रेलिया देशाचा उल्लेख झाला आहे, तर आपण ऑस्ट्रेलियाविषयी इतर माहिती जाणून घेऊ. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा येथे. प्रधानमंत्री आहेत अँथनी अल्बानीज. चलन वापरले जाते ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढील प्रश्न. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले आहेत? ए 5, बी 6, सी 8, डी 11? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 6. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले असून त्यांचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असेल. कायदा अधिकाऱ्यांच्या पथकाचे नेतृत्व सॉलिसिटर जनरल तुषार मेहता करत आहेत. सुप्रीम कोर्टातील इतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून विक्रमजीत बॅनर्जी, के.एम. नटराज, एस.व्ही. राजू, एन. वेंकटरामन आणि ऐश्वर्या भाटी आहेत. तर ज्येष्ठ वकील आर. वेंकटरामणी हे भारताचे अॅटर्नी जनरल आहेत. पुढील प्रश्न. 54वी जीएसटी परिषद कोठे आयोजित करण्यात आली? ए नवी दिल्ली, बी हैदराबाद, सी चंडीगड, डी मुंबई? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए नवी दिल्ली. 54वी जीएसटी परिषद वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पार पडली. पुढील प्रश्न. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत भारताचे जगात कोणते स्थान आहे? ए पहिले, बी दुसरे, सी तिसरे, डी चौथे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी चौथे. पुढील प्रश्न. 5G फोनच्या विक्रीत या वर्षाच्या पहिल्या 6 जगात भारताचा वाटा किती टक्के आहे? ए 10%, बी 13%, सी 20%, डी 25%? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 13%. 5G फोनचा विक्रीत वर्षाच्या पहिल्या 6 जगात 32% सह चीन हा प्रथम क्रमांकावरील देश ठरला आहे. जागतिक पातळीवर 5G फोनच्या विक्रीत ॲपल कंपनीचा एकूण 25% वाटा आहे. पुढील प्रश्न. अलीकडे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ने कोणत्या शहरात तंबाखू सेसेशन क्लिनिक TCCचे उद्घाटन केले आहे? ए सुरत, बी इंदोर, सी नवी मुंबई, डी नवी दिल्ली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी नवी दिल्ली. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.